असं करतो कारण तो माझ्यात आहे या इशारावर आपल्याला दाखवते परंतु आपण लक्षात घेत नाही। त्यासाठी तो ध्यान करा। तुकडोजी महाराजांनी म्हणलेलं आहे अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। ओम सोम श्वास से अपनी अंतरिक दृष्टि में रखना है। मी सहज वैश्वर्य ध्यान गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुझ्या द्वारी आलो मी भिकारी तुझ्या द्वारी घे पदरी मला घे पदरी आलो मी भिकारी तुझ्या द्वारी घे पदरी मला घे पदरी मला नको काही धन द्रव्य सर्व तुझ्या कृपेची सावली असाव मला नको काही। फुलाजी बाबा एक 20-22 वर्ष होता त्यांच्या गावात त्याचा पाय टाकून मग आज असा भाग्य आला भाजी गावाले त्याचा सुपुत्र वामनजी आज आमच्या गावाला येऊन भाग्यवान तुमचा गाव आहे म्हणून एक भाजी करणं म्हणे आलेचे टीमले सगळ्याले फुलाजी बाबाचे शिष्यले त्याचे टीमले स्वागत सुस्वागत करते हुए धन द्रव्य सर्व तुझ्या कृपेची सावली असाव क्षण नाही उरला या जीवा। सत्संग म्हणजे काय कुणासाठी? मी आज येता विचार केलो सत्संग म्हणून सांगितले सत्संग आहे। मी विचार केलो आपल्या बैलाला सत्संगाची जरूरत नाही, शेळ्याला सत्संगाची जरूरत नाही, कुत्र्याला सत्संगाची जरूरत नाही, जेवढ्या चिमण्या आहे कावळ्या यायला सत्संगाची जरूरत नाही, या माणसाला का सत्संगाची जरूरत आहे? आणि बुद्धिवान आहे म्हणून सत्संगाची जरूरत आहे का अज्ञान आहो म्हणून आम्हाला सत्संगाची जरूरत आहे? ची परिभाषा तर पाहिजे। माणूस तर बुद्धिवान, मी कधी कधी विचार करतो माणसाला बुद्धिवान म्हणतात पण या माणसाला असं वाग तसं वाग, मायबापासोबत चांगलं वाग, पत्नीसोबत चांगलं वाग, गावाल्यासोबत चांगलं वाग। मग मी कधी कधी त्या बुद्धिवाल्यावर विचार करतो, जीवजंतूवर विचार करतो, त्यांना तर सत्संग नाही, त्याला पाटील नाही, सरपंच नाही, जज साहेब नाही, त्याला आमदार नाही, प्रॉब्लेम आला तर मग या माणसाला सत्संगाची आणि चांगल्या माणसाची का जरूरत आहे? मग माणसाला जर सत्संगाची, जर मोठ्या माणसाची, पाटलाची, पोलीस पाटलाची, मोठ्या गावाल्याच्या माणसाची जर सत्संगाची जरूरत असेल तर आपण मानायला पाहिजे की आमच्यामध्ये अज्ञान एवढं वेड आहे की आम्ही प्रेमाचं बंधन एखाद्या झगड्यामध्ये तोडून टाकतो, बापाचं लेकराचं नातं आम्ही एका 15 मिनिटांमध्ये तोडून टाकू शकतो। तर याला आपण समजू शकतो की आमच्यामध्ये अज्ञान आहे। अज्ञान आहे म्हणून आम्हाला सत्संगाची जरूरत आहे, संताची जरूरत आहे, भजनवाल्याची जरूरत आहे, मान मर्यादेची जरूरत आहे, आम्हाला मंदिराची जरूरत आहे। मंदिरामध्ये माणूस तिथं पाटील बी झुकतो, तिथे तुमच्या गावात आमदार आला ते बी झुकतो,
आणि जेवढे प्रवचनकार लोक आहेत ते बी झुकतात. काहून? ते झुकायची पद्धत आहे. जिथं झुकायची पद्धत असत तेव्हा तेव्हा आपलं लेकरू बी जरी वाईट मार्गाला जात असत ते मंदिरापाशी आलं तर ते बी झुकायला शिकते. आपलं जर पोरगा झुकायला शिकला तर आपला नातू बी झुकायला शिकते. म्हणून या अध्यात्माची आपल्याला जरूर आहे. आरती तुझी करीतो मी तन मन आया पुनिया सर्व सुखाचा दाता आहे तू. जय 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 फुलराज दयाळा जय 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 फुलराज. अगट दिसला जन्म घेऊन केला जगाचे कल्याण. अगट दिसला जन्म घेऊन केला जगाचे कल्याण. नाशिकाला शुद्ध बनविले देऊनिया माझ्या फुलाए देऊनिया माझ्या. तव कृपेने तुझतील सारे चौऱ्यासी वंदना. तव कृपेने तुझतील सारे चौऱ्यासी वंदना. करुणा करसी जीवन समरसी पुन्हाईच्या नंदना फुलाए पुन्हाईच्या नंदना. जीवा जीवाचे मिलन करोनी करशील साक्षात्कार. जीवा जीवाचे मिलन करोनी करशील साक्षात्कार. मानवतेचा धर्मचा कवी थोर तुझे उपकार फुलाए थोर तुझे उपकार. भक्तजनाला सावली दिला निरंकार. भक्तजनाला सावली दिला निरंकार. देता तू दित महात्मा जगाची माय फुलाए शोभे नटाची माय. विश्वहिताचे तुमची वाणी विश्वहिताचे गो. विश्वहिताचे तुमची वाणी विश्वहिताचे हो. चिरतनाला उपदेश करती ज्ञान तुझे अनमोल फुलाए ज्ञान तुझे अनमोल. साध सकाळी वाडी नमी आरती पंचयता. सकाळी वाडी नमी आरती पंचयता. दास सुधाने तव चरणाची गाईन तुझे गुणगान फुलाए गाईन तुझे गुणगान. आरती तुझे करीतो मी तन मन पुनिया. आरती तुझी करीतो मी तन मन पुनिया. सर्व सुखाचा दाता आहे तू. जय 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 फुलराज दयाळा जय 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 फुलराज. हरे
आयो वाडो मैनामा हरि नारायण गुरु नारायण साधु संकर ब्रह्मानंदन भक्तलोचन भक्तलोचन नारायण गुरुदाता हो रम 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 रामा हो तुझ्या चरण वरी माता हो दिनबंधू रामदास में सिंधु हो जय विठ्ठल लक्ष्मण विठ्ठल रामा विठ्ठल 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। संत टुकड़ोजी महाराज की जय। बोलो जी भाई सब संतन की जय। अपने अपने माता पिताओं की जय। भारत माता की